आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली मनोज जरांगे यांनी काढलेली आहे। हिंगोलीतून ज्याला सुरुवात झाली होती, आज ही शांतता रॅली परभणीत आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयरेचा अध्यादेश काढावा यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन काढलं गेलेलं आहे आणि आज ही रॅली परभणी शहरात असणार आहे। परभणी शहरातील जिंतूर रोड भागातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे। या निमित्तानं शहरातील नूतन विद्यालय मैदान, नानलपेठ, गांधी पार्क इथून मुख्य बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत शांतता रॅली काढली जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराच्या ठिकाणी शनिवारी जोरदार तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। या रॅलीसाठी मुस्लिम समाज बांधवांनीही बॅनर लावत शुभेच्छा दिल्या आहेत। तर याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। सगळे सोयरेचा अध्यादेश काढावा आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केलाय। त्यांनी आमरण उपोषण सुद्धा सुरुवात केलं होतं। सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी 13 जुलैपर्यंतची सरकारला मुदत दिलेली आहे, वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण मराठवाड्यामध्ये शांतता रॅलीचं आवाहन केलं होतं। काल या मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती शांतता रॅली जी आहे ते पार पडली। इथे लाखोंचा जनसागर जो आहे तो त्यांच्या बाजूने उभे राहिल्याचं पाहायला मिळालं। आज परभणी शहरामध्ये ही शांतता रॅली होणार आहे। त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळा परिसरामध्ये मनोज जरांगे पाटील जे आहे ते समाज बांधवांशी संवाद साधणार आहे। त्या अनुषंगाने जय्यत तयारी जी आहे ते करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे अशा पद्धतीने सजवण्यात आला आहे। शहरभर मनोज जरांगे पाटील यांचे कटआउट जे आहेत ते लावलेले बघायला मिळतात। एकूणच काल मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात सरकारवर टीका केली होती। आज नेमकं ते काय बोलतात हे सगळं बघावं लागणार आहे। काल मोठ्या प्रमाणात त्यांनी सरकारवर टीका केल्या होत्या, सरकारला इशारा सुद्धा दिला होता, सगळे सोयरेचा अध्यादेश काढा अन्यथा आम्ही 288 मतदारसंघातून लढू किंवा मुंबईवर चाल करू असा इशारा दिला होता। आज नेमकं ते काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी।